हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यशप्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आपण ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर पाहत होतो आणि ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरचे ऑलरेडी 4 लेक्चर आपण कव्हर केलेले आहेत। 5th नंबरच्या लेक्चरमध्ये 6.1 आपण प्रॅक्टिस सेट 6.1 पाहत होतो आणि प्रॅक्टिस सेट 6.1 मधील 5th नंबरचा क्वेश्चन आपला चालू आहे। ठीक आहे, तर 6.1 मधील 5th नंबरचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे। इफ द tan theta is equal to 1 then find the value of sin theta plus cos theta divided by sec theta plus cosec theta। आपल्याला दिलेला आहे tan theta आणि फाइंड आउट व्हॅल्यू या इक्वेशनची करायची आहे sin theta plus cos theta divided by sec theta plus cosec theta। मित्रांनो बघा, हियर tan theta is equal to 1 दिलेला आहे। ठीक आहे, मला सांगा tan ची कोणती व्हॅल्यू ही 1 येते, कोणत्या अँगलची व्हॅल्यू? जर तुम्ही पाहिला टेबल पाहिला तर tan 45 is equal to 1 येतं। वी नो दॅट आपल्याला माहिती आहे की tan 45 is equal to 1 असतं। ठीक आहे, tan 45 is equal to 1 असतं। देअरफॉर थीटा काय येईल? थीटा is equal to 45 येणार आहे, 45 डिग्री। थीटा 45 डिग्री येणार आहे। तर आपल्याला sin 45, cos 45, sec 45 आणि cosec 45 फाइंड आउट करावं लागेल। देअरफॉर sin 45 काय येतं मित्रांनो? sin 45 टेबल मध्ये पाहिलं तर 1/√2 येतं sin 45। cos 45 इज इक्वल टू 1/√2 येतं। त्यानंतर sec 45 इज इक्वल टू √2 असतं व्हॅल्यू आणि cosec 45 ची व्हॅल्यू आहे √2। cosec 45 इज इक्वल टू √2। ह्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा आणि आन्सर फाइंड आउट करा। देअरफॉर sin 45 plus cos 45 divided by sec 45 plus cosec 45 is equal to काय येतं मित्रांनो? sin 45 आहे 1/√2 plus cos 45 1/√2 divided by √2 plus √2। ठीक आहे, √2 plus √2। इथे बघा डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय होईल? ऍडिशन। √2 आणि √2 सेम आहे, न्यूमरेटर 1 + 1 2 डिवाइडेड बाय √2। ठीक आहे, हा √2 plus √2 2√2 इस काय येईल मित्रांनो? 2 डिवाइडेड बाय हा काय होईल मल्टिप्लिकेशन मध्ये √2 × 2√2 इज इक्वल टू हा 2 गेट कॅन्सल 1/√2 × √2 इज इक्वल टू काय येतं मित्रांनो? 1/2। मीन्स आन्सर येईल तुमचं 1/2। sin theta plus cos theta divided by sec theta plus cosec theta is equal to काय येतं? 1/2 is the correct answer। ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण। बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन प्रूव्ह दॅट sin स्क्वेअर थीटा आहे sin स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा प्लस cos थीटा इज इक्वल टू sec थीटा हे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे। मीन्स ही लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। लेफ्ट हँड साइड लिहून घ्या मित्रांनो। हियर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आहे? sin स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय cos थीटा प्लस cos थीटा। ठीक आहे, sin स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय cos थीटा प्लस cos थीटा ही लेफ्ट हँड साइड आहे इज इक्वल टू याच्या खाली काही नाही, मीन्स काय आहे मित्रांनो? 1 आहे। ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा sin स्क्वेअर थीटा × 1 sin स्क्वेअर थीटा प्लस cos थीटा × cos थीटा cos स्क्वेअर थीटा। cos थीटा × cos थीटा काय आलेलं आहे? cos स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय cos थीटा × 1 cos थीटा। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं? 1 असतं। मीन्स इथे 1 पुट करा डिवाइडेड बाय cos थीटा का? बिकॉज sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे आपल्याला माहिती आहे। ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी।
त्यानुसार बघा 1 डिवायडेड बाय कॉस थिटा काय असतो 1 डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू असतो सेक थिटा आणि हीच आलेली आहे तुमची राईट हँड साइड मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आलेला आहे हेन्स प्रूव्ह सिद्ध झाले हेन्स प्रूव्ह आपण सिद्ध केलेले आहे ठीक आहे मित्रांनो समजलं असेल तर पुढचा क्वेश्चन पाहूयात पुढचा क्वेश्चन बघा cos स्क्वेअर थीटा इंटू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लेफ्ट हँड साइड लिहून घ्या लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय येतं cos स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थीटा ठीक आहे इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटाला cos स्क्वेअर थीटा ॲज इट इज 1 प्लस tan स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं सेक स्क्वेअर थीटा आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी पाहिलेली आहे त्यानुसार 1 प्लस tan स्क्वेअर थीटा काय येतं सेक स्क्वेअर थीटा का बिकॉज 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा त्यामुळे आपण इथे लिहिलेलं आहे ठीक आहे बिकॉज ठीक आहे इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटाला कॉस स्क्वेअर थीटा ॲज इट इज मित्रांनो 1 सेक स्क्वेअर थीटाला काय लिहू शकतो आपण 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा का कारण सेक थीटा इज इक्वल टू काय असतं 1 बाय कॉस थीटा मी सेक स्क्वेअर थीटा काय येईल 1 बाय कॉस स्क्वेअर थीटा का बिकॉज सेक थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कॉस थीटा त्यामुळे ठीक आहे इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा गेट कॅन्सल इज इक्वल टू काय येणार आहे 1 आणि हीच आहे तुमची राईट हँड साइड ठीक आहे मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आलेला आहे राईट हँड साइड आलेला आहे लेफ्ट हँड साइड डावी बाजू मराठीमध्ये डावी बाजू इज इक्वल टू उजवी बाजू ठीक आहे हेन्स प्रूव्ह सिद्ध हेन्स लिहू शकता बघा पुढचा क्वेश्चन इथे मित्रांनो 1 मायनस साइन थीटा आहे बरं का ठीक आहे हे रॉंग आहे 1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा आपल्याला दाखवायचं आहे तर बघा लेफ्ट हँड साइड घेतो मी लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थीटा बघा याला काय करतो मी प्रत्येकाला दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थीटाने मल्टिप्लाय करतो मीन्स न्यूमरेटरला पण काय केलेलं आहे हा 1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थीटा ॲज इट इज आणि या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थीटाने मी मल्टिप्लाय करतो मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार आहे का मित्रांनो काहीही फरक पडणार नाही कारण हे गेट कॅन्सल 1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थीटा असेल ठीक आहे तर बघा इज इक्वल टू 1 मायनस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा काय येतं 1 मायनस साइन थीटाचा स्क्वेअर 1 मायनस साइन थीटाचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा पहिल्या कंसात a प्लस बी दुसऱ्या कंसात a मायनस बी का कशाचा फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा त्याप्रमाणे हे काय होईल a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा असं पण लिहू शकता किंवा 1 लिहिलं तरी चालतं हे 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा ठीक आहे इज इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस साइन थीटाचा स्क्वेअर डिवायडेड बाय हा 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा मीन्स 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाच काय असतो मित्रांनो कॉस स्क्वेअर थीटा असतो 1 मायनस साइन थीटाच काय असतो कॉस स्क्वेअर थीटा का बिकॉज वी नो दॅट साइन स्क्वेअर थीटा
प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. त्याप्रमाणे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय असतो, कॉस स्क्वेअर थिटा असतो. ठीक आहे. आता याचा वर्गमूळ गेट कॅन्सल. हा वर्गमूळ वर्ग गेट कॅन्सल. काय राहील 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस. ठीक आहे. 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. डिनॉमिनेटर प्रत्येकाला देऊन टाका. मीन्स 1 डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. 1 डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. 1 बाय कॉस थिटा आपल्याला माहिती आहे मित्रांनो. 1 बाय कॉस थिटा इज इक्वल टू असतं सेक थिटा मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा असतं टॅन थिटा. सेक थिटा मायनस टॅन थिटा. आणि हीच आहे आपली राईट हँड साइड, उजवी बाजू. राईट हँड साइड मीन्स देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. हेन्स प्रूव्ह. डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे आपण सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे. समजलं असेल तर पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो आपण. पुढचा क्वेश्चन बघा. सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. लेफ्ट हँड साइड लिहून घ्या पहिले. लेफ्ट हँड साइड दिलेली आहे मला सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू कॉट थिटा मायनस प्लस टॅन थिटा बघा मित्रांनो, सेक थिटाला मी काय लिहू शकतो, सेक थिटाला 1 डिवायडेड बाय कॉस थिटा लिहू शकतो. 1 डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस कॉस थिटा. ठीक आहे. कॉट थिटाला लिहू शकतो कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा प्लस टॅन थिटाला लिहू शकतो साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. हे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. कॉट थिटा मीन्स काय असतं, कॉस बाय साइन. टॅन थिटा मीन्स साइन बाय कॉस असतो. ठीक आहे. इज इक्वल टू याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू हा बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं, 1 असतं. मीन्स 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा काय येणार आहे, साइन स्क्वेअर थिटा येणार आहे. साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय हे कॉस थिटाला कॉस थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किंवा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 येतं इंटू 1 डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. कशामुळे, बिकॉज आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्यानुसार इथे साइन स्क्वेअर थिटा का घेतला मित्रांनो, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, कारण हा कॉस स्क्वेअर थिटा इकडे गेला. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर काय येतं, साइन स्क्वेअर थिटा. म्हणून या 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी साइन स्क्वेअर थिटा घेतलेला आहे. आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, 1. त्याप्रमाणे इथे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 1. ठीक आहे. बघा हा स्क्वेअर आणि हा साइन थिटा गेट कॅन्सल. ठीक आहे. काय राहिलेला आहे, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. बघा मित्रांनो, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा काय असतो, टॅन थिटा असतो. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा टॅन थिटा इंटू 1 बाय कॉस थिटा मीन्स काय असतो, सेक थिटा इज इक्वल टू काय येत आहे आपली राइट हँड साइड. इज इक्वल टू राइट हँड साइड मीन्स हेन्स प्रूव्ड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड आलेला आहे. हेन्स प्रूव्ड आम्ही सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा 5th नंबर क्वेश्चन पाहायचा आहे मित्रांनो. हा क्वेश्चन झाला असेल आणि समजला असेल तुम्हाला. 5th नंबरचा क्वेश्चन बघा. कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. बघा मित्रांनो, लेफ्ट हँड साइड लिहून घ्यायची.
लेफ्ट हँड साइड काय दिलेली आहे? लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड तुम्हाला दिलेली आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आपल्याला फॉर्म्युले माहित आहे मित्रांनो. कॉट थिटाला कसं काय लिहू शकतो आपण? कॉट थिटाला कॉस बाय साइन लिहू शकतो आणि टॅन थिटाला साइन डिवायडेड बाय कॉस लिहू शकतो. मीन्स कॉट थिटाच्या जागी कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा प्लस टॅन थिटाच्या जागी साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा लिहू शकतो. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय येतं? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे. बघा मित्रांनो, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे आपल्याला माहिती आहे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. कशामुळे? बिकॉज कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किंवा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं? 1 असतं. ठीक आहे. बघा 1 डिवायडेड बाय साइन थिटा इंटू 1 डिवायडेड बाय कॉस थिटा याला लिहू शकतो. मला सांगा मित्रांनो, 1 डिवायडेड बाय साइन थिटा काय असतो? कोसेक थिटा असतो. 1 डिवायडेड बाय साइन थिटा हे कोसेक थिटा इंटू 1 डिवायडेड बाय कॉस थिटा काय असतो? सेक थिटा असतो. 1 डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू सेक. आणि हीच काय आहे? आपली राईट हँड साइड आहे. मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आलेलं आहे. हेन्स वी हॅव प्रूव्ड दिस इक्वेशन. हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. लिहू शकता तुम्ही. पुढचं पहा मित्रांनो, 1 डिवायडेड बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा हे आपल्याला दाखवायचं आहे. तर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय दिलेले आहे? 1 डिवायडेड बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा, 1 डिवायडेड बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा. मित्रांनो मी याला काय करतो? सेक थिटा मायनस टॅन थिटाने मल्टिप्लाय करतो, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. बघा 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो सेक थिटा मायनस टॅन थिटाने आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करतो सेक थिटा मायनस टॅन थिटाने. एक मिनिट, प्लस नाही करावे लागेल. सेक थिटा प्लस नाही करा. ठीक आहे. सेक थिटा प्लस टॅन थिटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा दोन्हीने मल्टिप्लाय केलं काही फरक पडणार आहे? सेक थिटा प्लस टॅन थिटा गेट कॅन्सल आणि हाच राहणार आहे 1 डिवायडेड बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा. तर बघा आता हा आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा ॲज इट इज. ठीक आहे मित्रांनो, हे सेक थिटा मायनस टॅन थिटा पहिल्या कंसात ए मायनस बी, दुसऱ्या कंसात ए प्लस बी. पहिल्या कंसात ए मायनस बी, दुसऱ्या कंसात ए प्लस बी असेल तर हे अल्जेब्रिक तुम्हाला एक्सप्रेशन माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याला काय लिहू शकतो आपण? पहिल्या कंसात ए प्लस बी, दुसऱ्या कंसात ए मायनस बी. ठीक आहे. त्याप्रमाणे हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. मीन्स ए इथे आहे सेक थिटा, बी आहे टॅन थिटा. ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर हा काय येणार आहे मित्रांनो? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 येतं. काय येतं ते पाहूया. हा सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि खाली हा डिवायडेड बाय 1. कशामुळे? बिकॉज आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो मित्रांनो? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असतो सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा आणि हा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इकडे आल्याच्या नंतर काय येतं? इज इक्वल टू 1. म्हणून इथे 1 घेतलेला आहे. ठीक आहे. मीन्स फायनल आन्सर काय येईल? सेक थिटा प्लस टॅन थिटा. ठीक आहे. आणि हीच काय आहे? तुमची राईट हँड साइड आहे. इज इक्वल टू राईट हँड साइड. मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आलेली आहे. हेन्स वी हॅव प्रूव्ड दिस. ठीक आहे. समजला असेल तर यानंतरचे जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत मित्रांनो. खूप इझी क्वेश्चन आहेत आणि जर तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतील
तर लगेच इथे अप्लाय करता येतात वेगवेगळे फॉर्म्युले. जर फॉर्म्युले पार्ट नसतील तर हा चॅप्टर खूप हार्ड जाईल समजण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, तर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.